नात्यांमधली केमिस्ट्री हळूहळू बदलू लागली होती. सम्राट आणि तपस्यामधला तणाव, हट्ट आणि स्वतःची ओळख जपण्याची धडपड अधिक गडद होत होती. एक अनपेक्षित समजूत त्यांच्यातलं अंतरही थोडं कमी करत होती. शौर्य आणि आज्ञाच्या नात्यात मात्र लहान सहान गोष्टींमधून काळजी, आपुलकी आणि न बोललेलं प्रेम हळूहळू व्यक्त होऊ लागलं होतं. शब्दांपेक्षा कृती जास्त बोलक्या ठरू लागल्या होत्या. नाती नकळतच एका नवीन वळणाकडे सरकू लागली होती. नेहमीप्रमाणे सम्राटने त्याचं मॉर्निंग रुटीन पूर्ण केलं. तो नाश्त्यासाठी खाली आला. आत्या आणि आबा एका लग्नासाठी म्हणून सकाळीच गेले होते. दूरचा प्रवास होता, त्यामुळे आज तरी घरी ते दोघेच होते. जान. पण 5 मिनिटं होऊनही तिचा काहीही रिप्लाय आला नाही. ते बघून त्याने पुन्हा आवाज दिला, जान. साहेब, तुमचा नाश्ता. मावशींनी त्याच्यासमोर नाश्ता आणि कॉफी ठेवली. त्याने न्यूजपेपर बंद केलं आणि त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तपस्या कुठे? मॅडम किचन मध्ये. आज नाश्ता त्यांनीच बनवलाय. मावशी जरा दबकूनच होत्या. सम्राटचा ऑराच तसा होता. आवाजात एक जरब आणि नजरेत नेहमीच जाळ असायचा. मी खूप विनंती केली त्यांना की नका बनवू, साहेब ओरडतील, पण त्या काही ऐकायलाच तयार नव्हत्या. इट्स ओके, जा तुम्ही. त्या मावशी पटकन आत निघून गेल्या. त्या जातात सम्राटने समोर ठेवलेल्या नाश्त्याच्या प्लेटकडे पाहिलं. तिने उपमा बनवला होता. गॉड नोज, आता या उपम्यात नक्की काय काय टेस्ट करायला मिळणार आहे. समोर ठेवलेल्या त्या प्लेटकडे तो एक टोक बघत होता. तिचं कुकिंग स्किल त्याला चांगलंच माहिती होतं. आज इतक्या दिवसानंतर तिने काहीतरी बनवलंय म्हटल्यावर एकतर ती खूप खुश असणार, नाही तर तिचं काहीतरी बिनसलेलं असणार एवढं तर त्याला समजलं होतं. पण तितक्यात त्याला काल रात्रीचं त्या दोघांचं संभाषण आठवलं. तसं त्याने कपाळावर अंगठा घासला. सम्राट बाबू, हाच काय तुमचं खरं दिसत नाही. त्याने थोडं घाबरतच त्या प्लेटकडे पाहिलं. कुणालाही न घाबरणारा तो बायकोच्या कुकिंग स्किलला मात्र जबरदस्त घाबरायचा. त्याने चमचा हातात घेतला आणि खाण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याची हिंमतच होत नव्हती. तोंडाजवळ जाऊन हात पुन्हा पुन्हा खाली येत होता. आज त्याला 2 महत्वाच्या मीटिंग्स करायच्या होत्या आणि कंपनीसाठी त्या मीटिंग्स खूप इम्पॉर्टंट होत्या. त्यामुळे स्वतःची तब्येत बिघडवून घेणं तरी त्याला परवडणार नव्हतं. काल रात्रीचा तिचा राग बघता ती काही नीट बनवेल याची तो खात्री तरी देऊ शकत नव्हता. शेवटी हो नाही करत त्याने हातातला चमचा खाली ठेवला.
आणि तो उठून किचनच्या दिशेने निघाला. उपमा खाण्यापेक्षा तिच्याशी बोललेलं परवडेल या विचाराने तो किचनमध्ये गेला. तो किचनमध्ये आला तर ती फ्रीजमध्ये काहीतरी शोधत होती. त्याला किचनमध्ये आलेलं बघून मावशींना मात्र धडकी भरली. मावशी, तुम्ही थोडा वेळ बाहेर जा. मावशी जाताच त्याने किचनचा दरवाजा लावून घेतला. तिने मात्र त्याचा आवाज ऐकूनही त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. जान. पण तिने त्याला सपशेल इग्नोर केलं आणि ऍपल कट करायला सुरुवात केली. हे बघ जान, इतका हट्टीपणा बरा नव्हे. तुला कामच करायचंय ना, मग तू आपलं ऑफिस जॉईन कर ना. तेवढाच आपल्याला अजून टाइम स्पेंड करता येईल. ओ रिअली? ऑफिसमध्ये गेल्यावर स्वतःचं तोंड तरी बघायला वेळ मिळतो का तुम्हाला? म्हणे आपल्याला अजून टाइम स्पेंड करता येईल. तुमच्या कामाचं वेळ ना तुमच्यापेक्षा जास्त मला माहिती. आणि तसंही मला तुमच्या ऑफिसमध्ये आणि तिथल्या कामात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. 3 वर्षातच 3 जन्माची हौस फिटली आहे माझी. आता कोणीही मला कितीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला ना तरी मी त्या ऑफिसमध्ये पाय ठेवणार नाही म्हणजे नाही. तिने सरळ त्याला हातातली सुरी दाखवली. तसा तो एक पाऊल मागे सरकला. कारण एकतर तिच्या हातात सुरी होती आणि त्यात मॅडम प्रचंड रागात होत्या. त्यामुळे त्याला स्वतःच्या जीवाची रिस्क घ्यायची नव्हती. ओके फाईन. तुला नाही ऑफिस जॉईन करायचंय, नको करूस. पण मग तू दुसरीकडे जॉब शोधायचा प्रयत्न केला होतास ना, मिळाला का तुला जॉब? नाही ना. मग तू त्याचा राग माझ्यावर का काढतेस? मी तुला कधी काही करायला अडवलंय का? त्याने आधी तिच्या हातातून ती सुरी काढून घेतली. तुम्ही अडवत नाही हो, पण तुमचं हे नाव अडवतंय ना. सम्राट खानविलकर हे नावच पुरेसं आहे लोकांना भीती दाखवण्यासाठी. ते काय नाही, आता मी तुमचं नाव लावणारच नाही. माझ्या माहेरच्याच नावाने जॉब शोधणार आहे. बघू मला कसा जॉब मिळत नाही ते. आणि यावेळी जर तुम्ही तुमचं नाकमध्ये खुपसलत ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, सांगून ठेवते. ओके. तुला जे करायचंय ते कर. मी नाही अडवणार तुला. पण प्लीज चिडचिड करू नकोस. तुला माहितीये ना, तुझा उतरलेला चेहरा बघितलं की माझा दिवस खराब जातो. मग मी शोधू ना जॉब? हो, शोध जॉब. मला जर जॉब मिळाला तर तुम्ही काही आडकाठी करणार नाही ना? नाही. तुला जे करायचंय ते तू करू शकतेस. नक्की? हो बाबा, नक्की. ओ सम्राट, तुम्ही ना खूप स्वीट आहात. तिने झटकन जाऊन त्याला मिठी मारली. त्याने सुद्धा अलगदच तिला मिठीत घेतलं. मी तुला जॉब करायला परमिशन देतोय, पण एका अटीवर. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. अगं आधी ऐकून तर घे. बरं, बोला. मी तो उपमा नाही खाणार. तुम्ही माझ्या कुकिंग स्किलवर डाऊट घेऊ नका. नाही ग राणी, मी तुझ्या कुकिंग स्किलवर डाऊट घेतच नाहीये. आज ना क्लायंट सोबत मीटिंग आहे माझी.
माझा ब्रेकफास्ट पण त्यांच्यासोबतच आहे. म्हणून नाही म्हणतोय. अच्छा, असं होय. मग काही हरकत नाही. जाऊ शकता तुम्ही. हुश, वाचलो बाबा. बरं चल, बाय. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या ओठांवरची ती स्माईल बघून आत्ता कुठे त्याला बरं वाटलं होतं. ओके, बाय. तिने सुद्धा त्याला हसत मुखाने ग्रीट केलं. तिला बाय बोलून तो निघून गेला. तशी तिने सुद्धा रूम मध्ये धूम ठोकली आणि लगेच लॅपटॉप हातात घेतला. तिला आता वेळ घालवून चालणार नव्हतं. तिने माहितीतल्या सगळ्या ठिकाणी तिचे CV सेंड केले. शौर्य, मी करते हे सगळं. तुम्ही का काम करताय? आज्ञा तिचं आवरून किचन मध्ये आली तर शौर्यला पोहे बनवताना बघून तिचे डोळेच मोठे झाले. अगं ऑलमोस्ट झालेच आहेत. तू बस, मी तुझ्यासाठी चहा आणि पोहे आणतो. पण ती मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे बघत होती. त्याला अशा अवतारात तिने यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक गंभीर हावभाव असायचे. दोघांमध्ये एक वेगळाच ऑकवर्डनेस असायचा. पण आजची सकाळ नेहमीपेक्षा वेगळी होती. तो तिच्यासाठी चक्क नाश्ता बनवत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर पण कधी नव्हे ते स्माईल होती. शौर्य, तुम्ही ठीक आहात ना? मला काय झालंय? मी ठीकच आहे की. आज तुम्ही नेहमीपेक्षा जरा वेगळेच वागताय. रोजची सकाळ सारखीच असेल असं काही कंपल्शन तर नाही ना? आय मीन माझा मूड होता म्हणून म्हटलं नाश्ता बनवावा. हो, पण तरीही आज्ञा, तुला ना फार प्रश्न पडतात. अगं इथे मुली कंप्लेंट करतात की नवरा त्यांच्यासाठी काहीच करत नाही आणि तुझा नवरा तुझ्यासाठी नाश्ता बनवतोय, तर त्याचा पण तुला प्रॉब्लेम आहे? तशी ती वाचून त्याच्याकडे बघू लागली. आज तो खूप फ्रेंडली होऊन तिच्याशी बोलत होता आणि हा तिच्यासाठी नक्कीच एक मोठा शॉक होता. त्याच्यातला बदल तिला आवडला होता, पण पचायला थोडा जड जात होता. पुढे काहीही न बोलता ती चुपचाप बाहेर आली. त्याने प्लेटमध्ये दोघांसाठी पोहे टाकले. चहा कप मध्ये काढला. आणि ट्रे घेऊन तो बाहेर आला. घ्या मॅडम, तुमच्यासाठी गरमागरम पोहे आणि कडक चहा. थँक यू. खूप वर्षांनंतर काहीतरी बनवलंय मी. आय डोंट नो कसे झाले असतील. म्हणजे आधी पण बनवायचात का तुम्ही? घरी नाही, पण ट्रेनिंगला असताना बनवावं लागायचं. त्यामुळे ऍटलिस्ट कसं बनवतात ते तरी माहितीये. फक्त आता सवय मोडलीये इतकंच. पण तुम्हाला किचन मध्ये काम करताना बघणं म्हणजे खरंच शॉकिंग आहे.
तिने पोह्याचा एक चमचा तोंडात टाकला. तसा तो भुवया वर करून तिच्याकडे बघू लागला. त्याने बनवलेले पोहे तिला आवडतात की नाही हे जाणून घेण्याची एक्साइटमेंट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. शिवाय तिला पोहे आवडतील की नाही याचं पण टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एक चमचा खाऊन तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचे एक्सप्रेशन्स खरंच बघण्यासारखे होते. कसे झालेत? मस्त झालेत. थँक गॉड. मला तर टेन्शनच आलं होतं तुला आवडतात की नाही. ते तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या हातात जी प्लेट आहे त्यातले पण पोहे खाऊ का? पोहे खरंच खूप छान झालेत आणि मला भूक पण लागलीये. अरे व्हाय नॉट. हे घे, तू खा. तिने दोन्ही प्लेट स्वतःच्या समोर घेतल्या आणि खायला सुरुवात केली. तो चहाचा एक एक सिप घेत तिच्याकडे बघत होता आणि ती त्याच्याकडे स्माईल करत पोहे खात होती. तिने दोन्ही प्लेट पोहे संपवले आणि त्याच्याकडे पाहिलं. आज्ञा, मला खरंच विश्वास बसत नाहीये की तुला माझ्या हातचे पोहे इतके आवडले. चांगल्या गोष्टी कोणाला नाही आवडत. बरं, तू आवरून घे, आपल्याला बाहेर जायचंय. हो, मी आवरते. ती उठली आणि तडक त्यांच्या रूम मध्ये निघून गेली. पण तिचं ते तसं निघून जाणं त्याला संभ्रमात पाडून गेलं. तिने त्याला आपण कुठे जातोय हे सुद्धा विचारलं नव्हतं. इतर वेळी तिला फार प्रश्न पडायचे, पण यावेळी ती कशी काय आत निघून गेली असा प्रश्न त्याला पडला. तिने त्याला जाताना पाहिलं आणि मग पुन्हा त्याची नजर त्या संपलेल्या पोह्याच्या प्लेटकडे गेली. माहित नाही का, पण त्याला एक वेगळाच संशय आला. तो उठून किचन मध्ये गेला. कढईमध्ये थोडे पोहे अजूनही शिल्लक होते. त्याने चमचा घेतला आणि त्यातले एक स्पून पोहे तोंडात टाकले. पण एक चमचा तोंडात टाकताच त्याला अगदी कसं तरीच झालं. त्याने लगेचच तो घास डस्टबिन मध्ये थुंकला. शी, किती खारट झाले ते पोहे. पण तितक्यात त्याला थोड्या वेळापूर्वीची आज्ञा आठवली. अगदी निर्विकार चेहऱ्याने तिने दोन्ही प्लेट पोहे संपवले होते. त्याने तसाच तो चमचा खाली टाकला आणि तो धावतच त्यांच्या रूम मध्ये आला. त्याला वॉशरूम मधून गुळणी करण्याचे आवाज ऐकू आले. थोड्या वेळानंतर नॅपकिनने चेहरा पुसत ती बाहेर आली. पण बाहेर येताच थबकली. शौर्य तिच्या समोर हाताची घडी घालून उभा होता. तुम्ही इथे? हो, मी इथे. तिने त्याच्यापासून नजर चोरली आणि त्याला क्रॉस करून जाऊ लागली. तितक्यात त्याने तिचा हात पकडून तिला मागे ओढलं. पोहे कमी, मीठ जास्त होतं त्यात. कसे खाल्लेस तू ते 2 प्लेट पोहे? त्याने तिच्या दंडाला पकडत तिच्या नजरेत नजर घालून तिला प्रश्न विचारला. आज्ञा, काहीतरी विचारतोय मी तुला. वेड लागले का तुला? पोहे खारट झाले होते तर तसंच सांगायचं ना. खायची काय गरज होती? पहिल्यांदा इतक्या प्रेमाने काहीतरी बनवलं होतं तुम्ही माझ्यासाठी आणि मला ते फेकून द्यायचं नव्हतं, म्हणून खाल्ले. तसा आपोआप त्याचा तिच्या दंडावर असलेला हात सैल झाला.
तिच्या डोळ्यात तो स्वतःसाठीचं वेडेपण अगदी स्पष्ट बघू शकत होता. आणि ते बघून त्याला एक वेगळीच फिलिंग जाणवली.